माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला। संपूर्ण राज्याचा 12वीचा निकाल 89.79% लागलाय, तर कोल्हापूर विभागाचा निकाल 87.80% लागलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या 12वी निकालात 2 ते 3% घट झाली आहे। शालांत परीक्षा महामंडळाच्या वतीनं 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 12वीची परीक्षा झाली होती। या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला। कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी निकालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर विभागातून 12वी परीक्षेसाठी 1,10,468 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 99,398 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। गेल्या वर्षीच्या निकालाची तुलना करता या वर्षीच्या निकालात 2% घट झाल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं। मागच्या वर्षीच्या निकालाची जर आपण तुलना केली तर मागील वर्षी 93.64% इतका निकाल होता आणि चालू वर्षी 89.97% इतका निकाल आहे, म्हणजे 3.67% एवढा निकाल कमी लागलेला आहे, म्हणजे निकालात घट झालेली आहे। याचं प्रमुख कारण आहे की चालू वर्षी आपण प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं सक्तीचं केलेलं होतं। शिवाय सांगली जिल्ह्यामध्ये आपण झूम ॲपच्याद्वारे ही परीक्षा नियंत्रित केलेली होती। ओव्हरऑल जर विचार केला तर सांगली जिल्ह्याचा निकाल हा राज्याच्या निकालाच्या तुलनेने कमी आहे, त्यामुळे आपल्या विभागाचाही निकाल कमी झालेला आपल्याला दिसून येतो। या वर्षीच्या निकालात कोल्हापूर विभागात 49,185 विद्यार्थी तर 50,213 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत। मुलींचं उत्तीर्णचं प्रमाण मुलांपेक्षा 9.29% अधिक आहे, असं क्षीरसागर यांनी सांगितलं। यावर्षी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलं, तरी कोल्हापूर विभागात कॉपीचे 2 प्रकार घडले। त्यामुळे 2 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली, तर पेपर तपासणी कामकाजात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 2 परीक्षक आणि एका नियामकावर कारवाई करण्यात आली।